नवी मुंबई विमानतळासंदर्भातली मोठी बातमी आहे। नवी मुंबईच्या बहुप्रतीक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळावर थोड्याच वेळात देशांतर्गत विमानसेवेला सुरुवात होणार आहे। पहिलं विमान बंगळुरूवरून नवी मुंबई विमानतळावरती दाखल होईल आणि दिवसभरामध्ये एकूण 30 विमानांची ये-जा होणार असून 4000 प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे। पुढील 15 दिवसांनंतर दिवसाला 48 विमानांची रेलचेल असेल। नाताळच्या मुहूर्तावर या विमानतळावरून पहिल्या टप्प्यात दररोज 30 विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग सुरू होणार आहे। त्यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर आणि स्टार एअर या एअरलाइन्सचा समावेश आहे। पहिल्याच दिवशी गोवा, कोची, दिल्ली आणि हैदराबाद या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल। नवी मुंबई विमानतळावरून येत्या मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होईल। त्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरचा भार मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे आणि यामुळे मुंबई महानगर क्षेत्रामध्ये आता 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ उपलब्ध असून हवाई वाहतूक अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे। दरम्यान नवी मुंबई विमानतळावरती आज प्रवाशांची मोठी गर्दी झालेली दिसते। इथल्या प्रवाशांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे। पहिले विमान आहे ते देश पातळीवरती जात आहेत। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवासी आहेत। सर, पहिल्या विमानात तुम्ही बसणार आहात, काय म्हणाल? मला अतिशय आनंद वाटत आहे, कारण आपल्या भूमीवर आपण पहिल्यांदा जात आहोत। हे आईवडिलांची पुण्य ही याची अतिशय आनंद, म्हणजे इच्छाच होती का पूर्वीपासून काय पहिला जेव्हा विमान जाईल त्या विमानात जाण्याची इच्छा होती। आज देवाच्या कृपेने पूर्ण झालेले आहे। बरेच वर्ष वाट बघायला लागली, अखेर तो क्षण आला, आला, पूर्ण झाला। नवी मुंबईचं अतिशय चांगलं व्हावं, लोकांना रोजगार मिळावं, कामधंदे मिळावं, हीच ईश्वरचरणी इच्छा आहे। या विमानतळामुळे कशी सोय होणार आहे तुमची? होईल, प्रत्येकाला चांगलं व्हावं आणि सोय चांगली होईल। जे पोरबालांना चांगले शिक्षण व्हावं, नोकऱ्या मिळतील, यांची इच्छा होती। पहिला प्लेन सुटेल तिथं कुठं पण जाऊ दे, दिल्लीला जाऊ दे, कुठं पण जाऊ दे। इच्छा होती, मी अगोदर सांगून पहिल्या कुठं पण जाणार। पहिला प्लेनमध्ये आम्ही बसणार म्हणजे बसणार। मग आता स्वप्न पूर्ण झालं, पहिल्या फ्लाईटमध्ये बसायचं। आणि इंडिगोमध्ये बरीच वेळा बसले आहोत, कमसे 50 वेळा झाले असेल इंडिगोमध्ये। नक्की आपण पाहतो की या ठिकाणी पहिल्या विमानामधून जाण्याची आपली इच्छा होती आणि ती आखरी इच्छा त्यांची पूर्ण होताना दिसते। विनायक पटेल, ABP माझा, नवी मुंबई। विमानतळ आजपासून कार्यान्वित होत आहे। सुरू होत आहे आणि नवी मुंबई विमानतळ आज सुरू होत आहे आणि याच विमानतळावरती पहिल्या दिवशी पहिल्या फ्लाईटमधून जाण्याची इच्छा ही नवी मुंबईकरांची पूर्ण होताना दिसते। आपण पाहतो की मोठ्या संख्येने आहे ती गर्दी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। आज दिवसभरामध्ये आहे ते 30 फ्लाईट आहेत ते या ठिकाणावर ये-जा करणार आहेत। त्याच्यामध्ये डोमेस्टिक फ्लाईट पहिलं सुरू झालेलं आहे आणि मार्चमध्ये आहे ते इंटरनॅशनल या ठिकाणी विमानं आहेत ती उडणार आहेत। त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची जी प्रतीक्षा होती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ती कुठेतरी आता पूर्ण होताना दिसते आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी पहिल्या विमानातून जाण्याचा बहुमान किंवा मान किंवा आनंद आहे तो लोकांना हवासा वाटतो आणि म्हणूनच मोठ्या संख्येने लोक आज चाललेले आहेत। काय म्हणाल, आज तुम्ही चाललेला आहात, पहिल्या दिवशीच तुम्हाला बसायचं होतं? हो, हे खूप पहिला तर मी डिसाईड केलेलं की जी कुठली फ्लाईट असेल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं त्या पहिला जी कुठली फ्लाईट असेल त्याने आम्ही जायचं ठरवलेलं आणि आज पहिल्या दिवशी लकीला आम्हाला तिकीट्स देखील भेटल्या आणि आम्ही हैदराबादला चाललेलो आहे पहिल्याच फ्लाईटने। हैदराबादला जाऊन काय करणार आहात? हैदराबादला जाऊन मी तिकडची पॅराडाईज बिर्याणी आपल्या नवी मुंबईत घेऊन येणार आहोत। अजमेर ही जा रहे हैं हम तो, वैसे वो एयरपोर्ट से जाते हैं, अभी ये स्टार्ट हुआ है तो यहाँ से जा रहे हैं। पहला दिन है, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्टार्ट हो रहा है, क्या लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है। हाँ, ये एयरपोर्ट स्टार्ट होने से कितना फ़ायदा होगा अभी? बहुत अच्छा फ़ायदा होगा। वहाँ से बच्चे, यहाँ भीड़ भाड़ नहीं होगा, वहाँ बहुत भीड़ भाड़ रहता है, ये कन्वीनियंट भी रहेगा। ये स्वतः चिपळूणवरनं आलो आहे। माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की मला नेहमी जेव्हा बँगलोरला जॉब लोकेशनला जावं लागतं तेव्हा 10, 12, 16 तास जावे लागतात, पण आता जेव्हा हे एअरपोर्ट उघडले मला फक्त चिपळूणवरून इकडे 6 तास जायचे आणि 2 तासात मी बँगलोर, तर माझ्यासाठी तरी खरंच चांगली गोष्ट आहे। म्हणजे या विमानतळामध्ये नवी मुंबई आजूबाजूला त्याचबरोबर कोकणाला मोठा फायदा होतो। हां, तेच होतंय, कारण की कोकण ऑलवेज रेल्वेने कनेक्टेड असायचंच पहिले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।